नमस्कार, मी किरण. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लोढा हेवन येथे अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात दुकानदारांचा कडकडीत बंद. कल्याण डोंबिवली महापालिका ई प्रभाग क्षेत्रातील लोढा हेवन गृहसंकुलातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोढा हेवन निळजे येथील एका फळ विक्रेत्याने पिशवीत लघुशंका करून त्याच हाताने फळ विक्री करत असल्याचा रहिवासी बांधवांकडून निषेध व जन आक्रोश म्हणून आज बंद पुकारण्यात आला होता. काल घडलेला प्रकार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्रातील लोढा हेवन विभागात अगदी किळसवाणा तितकाच घृणास्पद घडला असल्यामुळे विभागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र मानपाडा पोलिसांच्या समन्वयाने व मान्य विनोद रतन पाटील यांच्या मध्यस्थीने तूर्तास उद्रेक टळून गेलाय. मात्र परिसरातील रस्त्यावर असलेले फेरीवाला अतिक्रमण आणि फुटपाथवर असलेले अतिक्रमण यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्यानं आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड तसेच ई प्रभाग क्षेत्रातील प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी आज फेरीवाल्यांवर तोडक कारवाई केल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलंय. मात्र ही कारवाई नियमित करून फेरीवाला कायमस्वरूपी हद्दपार व्हावा अशी मागणी नागरिकांमध्ये होत असून तशी मागणी जोर धरत आहे. आज झालेल्या कडकडीत बंदमध्ये विनोद रतन पाटील यांच्यासह विभागातील रहिवासी तसेच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. शिवाय यावेळी आमदार राजूदादा पाटील यांचे व महापालिका आयुक्त यांच्या नावे विभागातील विविध मागण्यांची निवेदने विनोद रतन पाटील यांच्या कार्यालयात नागरिक जमा करत आहेत, जेणेकरून नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्येवर निवारण करणं शक्य होणार आहे. आजचा बंद व्यापारी संघटना, लोढा हेवन व रहिवाशांच्या माध्यमातून कडकडीत पाळण्यात आला होता, अशी माहिती व्यापाऱ्यांनी यावेळी दिली. शिवाय आजचा बंद मानपाडा पोलिसांच्या सहकार्याने यशस्वी झाला. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली, महाराष्ट्र. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा. आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. वाटलं नाही का की फेरावाली मुक्त व्हावं म्हणून? नाही, हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे. दादा जेव्हा आमदार झालेले आहेत तेव्हापासून ते पाठपुरावा करतात आहेत की हे बंद व्हावा, कारण का महिलांना त्रास होत असतो, ट्रॅफिक होत असते जॅम, आणि लहान मुलांना पण कधी कधी गाड्या ठोकून जातात. एवढा वाईट परिस्थिती असते इथे की खूप म्हणजे महिलांचा तर खूपच प्रॉब्लेम होऊन जातो की माणसांचे धक्के लागत असतात. आणि परवा जो हे झालेला इथे इन्सिडेंट त्याच्यामुळे तर आता सर्व आम्ही महिला खूप वैतागलेल्या आहोत. आणि ह्याच्या पुढे आता काल जो विनोददादांनी ठाम भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर नंतर जर इथे काही बदल नाही झाला, परत जर बसले तर आम्ही सर्व महिला तीव्र एकदम आंदोलन करणार आहोत. हा सर्व प्रकार घडल्यानंतर पालिका आयुक्तांनी लोढा हेवनच्या इथल्या परिस्थितीची पाहणी केली का? केले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे. पण बघूया आता कितीतरी वेळा त्यांनी दिलेलं आहे आश्वासन. पण आता काल जो तीव्र आम्ही आंदोलन केलेलं आहे, जर ते त्याच्यानंतरही ते करत राहिले तर मग आम्हाला आता लास्ट आम्ही त्यांना हे दिलेलं आहे. असलेल्या लोढा हेवनमध्ये एका फळ व्यक्तीने केलेला गुन्हास्पद या प्रकाराबद्दल सर्व आज लोढा हेवनमध्ये सर्व दुकानं वगैरे सगळं बंद आहे. मनसेने खूप मोठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे फेरीवाल्यांच्या विरोधात. आयुक्तांनी सुद्धा इथून लक्ष द्यावं अशी तुमची मागणी आहे, तुम्ही काय सांगाल? 100% गेल्या 2015पासून आम्ही नगरसेवक झाल्यापासून लोढा हेवनमध्ये हीच मागणी आहे आमची की लोढा हेवनमध्ये अनधिकृत जे फेरीवाले आहेत त्यांचे मुलं गटर तुंबलेले आहेत, लोकांना येण्यासाठी जागा राहत नाही. KDMच्या बसेससुद्धा त्याच्यासाठी फेऱ्या बंद झालेल्या आहेत. काल जो निषेधार्थ प्रकार घडला, एका फेरीवाल्याने जो निषेधार्थ प्रकार घडला तो खरंच गुन्हेगारास्पद आहे. पण तो मला ते वाटायला लागलं आहे की लोढावाशांसाठी चांगलाच प्रकार घडला आहे असं वाटायला लागलं आहे की त्याच्यामुळे या लोढा हेवनमध्ये अनधिकृत जे हातगारी होत्या त्यांच्यावर कारवाई झाली. खरोखरच ही कारवाई महापालिकेने, पोलीस प्रशासकाने चांगलं सहकार्य केलं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही तर पूर्ण लोढावासियांनी हा सहकार्य केलेला आहे. पण हा सहकार्य महापालिकेचा आणि पोलीस प्रशासकाकडून राहील का, हा लोढावासियांना प्रश्न पडला आहे. एखाद्या पक्षाने आंदोलन केल्याच्या नंतर ती परिस्थिती थोडे दिवस राहते, त्यानंतर पूर्ववत होते. फेरीवाले पुन्हा इथे बसतील आणि पूर्व आयुक्तांकडून कारवाईचे देखावे केले जातील असं न होता एक सरळ व्यवस्थित मार्गाप्रमाणे लोढा हेवन फेरीवाला मुक्त होईल का?
नक्कीच आमच्या लोढेवाशाकडून हीच अपेक्षा राहणार आहे की अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गायकवाड साहेब आलेले होते. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जिथे कुठे हातगाडी दिसेल तिथे तुम्ही फोटो पाठवा, मला पाठवा, मी त्यांच्यावर गुन्हा करेन, कारवाई करेन. आम्हाला ह्या गोष्टीची खरं लाज वाटते की आम्ही इथले प्रतिनिधी आहोत की आम्ही वारंवार हजारापेक्षा जास्त पत्र KDMCला आयुक्तांना देऊनसुद्धा ही अशी प्रकरणं महापालिकेतून वारंवार घडत असतात. आम्हाला असं वाटतं की ह्याच्यात अधिकारी हप्तेखोर नाहीत का? कारण लोढामध्ये एखादी गाडी 1 तासापूर्वी येत असेल तर पूर्ण लोढा एव्हानच्या हातगाड्या पळवल्या जातात. ह्याचं कारण काय? त्याने मंच्या विरोधात भरपूर वेळा आंदोलन केलं, पण ते काही होत नाही. फेरीवाले तसेच आहेत. पण तुम्ही काय तीव्र आंदोलन याच्यापेक्षा काय होणार आहे का? आम्ही मनसेच नव्हे, मनसेचा नेहमीच अतिक्रमण अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई असतेच. पण आज पूर्ण लोढा पालावा हा काल घडलेल्या निषेधार्थ प्रकरणावर निषेध करण्यासाठी आणि फेरीवाले हटवण्यासाठी, अनधिकृत फेरी हटवण्यासाठी हे नेहमीच कार्यरत राहणार आहे. फेरीविरोधात स्वतः मनसे आमदार राजू पाटील उतरलेले आणि मनसैनिकांनी आंदोलन केलेलं, पण त्याच्यानंतरची परिस्थिती ही जैसे तीच राहिलेली आहे. त्याच्यानंतर मनसेने थोडे दिवस पाठपुरावा केलेला. ही पूर्ण फेरीवाला मुक्त असं हे शहर किंवा ठाणे जिल्हा किंवा महाराष्ट्र असावा म्हणून मनसेची नेमकी काय भूमिका असेल? पहिल्यांदा मी इथल्या परिस्थितीबद्दल बोलेन की परवा जो प्रकार घडला एका फल विक्रेत्याकडून तो अतिशय निंदनीय आहे आणि एकदम गलिच्छ प्रकार आहे. आणि ह्या प्रकरणाची दखल सर्वात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली. त्यानंतर आमचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विनोददादा पाटील या घटनास्थळी आले आणि उत्स्फूर्तपणे इथले लोढा हेवनमधले रहिवासी जे कित्येक वर्ष या फेरीवाल्यांना कंटाळलेले आहेत, त्रासलेले आहेत, ते सर्वांनी उत्स्फूर्तपणे याच्यात सहभागी घेतला आणि सर्व लोक या रस्त्यावर उतरली आणि उतरल्यानंतर सर्व फेरीवाल्यांना हटवण्याचं काम केलं. खरं तर राजूदादा पाटील आमदार आहेत, यांच्या माध्यमातून सातत्याने कित्येक वेळा पत्रव्यवहार केला, KDMCकडे याबद्दल तक्रारी देखील केल्या आणि स्थानिक नगरसेवक आमचे प्रभाकर जाधव आहेत, यांनी देखील आता सांगितलं की खूप वेळा पत्रव्यवहार केला, परंतु इथले फेरेवाली आणि KDMC अधिकारी यांचे काहीतरी लागेबंदे असल्याचा आम्हाला 100% आम्ही स्पष्टपणे उल्लेख करतो. कारण ज्या वेळेस इथे अनधिकृत फेरीवाला हटाव अशी KDMCची गाडी येते त्यावेळेस कोणत्या प्रकारचे फेरीवाले दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या संगनमताने ही गोष्ट चालू असते. इथे नागरिकांना होणारा त्रास अतिशय खूप खराब अवस्था आहे. इथे वाहनांना काय माणसांनासुद्धा चालायला जागा नाही रस्त्यावर. त्यामुळे आपण जो आता मला प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय भूमिका असेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका हीच असेल. आम्ही अधिकाऱ्यांना काल आमच्या विनोददादांनी स्पष्ट बजावून सांगितलेले आहेत, तरी जर ऐकले नाही तर यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या लोढा हेवन परिसरामध्ये फेरीवाला मुक्त करण्यासाठी ठामपणे नागरिकांच्या पाठीशी उभी राहील. आणि जर काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याचा सर्वस्व जबाबदार KDMC अधिकारी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल.